आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। संजय काकांच्या प्रचारासाठी अमित शहांची सांगली जिल्ह्यामधल्या विट्यामध्ये सभा। उद्धव ठाकरे गटावर नकली शिवसेना असं म्हणत अमित शहांची टीका। बाळासाहेबांचे विचार त्यांच्या पोटी जन्मून मिळत नाहीत। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस हे राणे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे। रत्नागिरीमधल्या सभेतून शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। शरद पवार यांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा पवारांना टोला। शरद पवारांनी राज्यामध्ये जे वातावरण तयार केलंय त्यामुळे मोदींना भीती वाटते। पवारांनी दिल्लीला गुडघ्यावर आणलंय, रोहित पवार यांचा हल्लाबोल। बारामतीमध्ये लेक सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार प्रचाराच्या मैदानात। बारामतीमध्ये महिला मेळाव्याला उपस्थिती। वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थानं करत नाही। सांगलीमधला वाघ कोण हे 4 जूनला कळेल, संजय राऊतांचा विश्वजित कदम यांना टोला। सांगलीच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील, पतंगराव कदम आणि विश्वजित कदमांचा मोठा वाटा आहे। त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळ्या प्रमाणपत्राची गरज नाही। राऊतांना गांभीर्याने घेऊ नका, नाना पटोलेंचं संजय राऊतांना उत्तर। बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा। शिक्षक संघटनेकडून सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने। बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली।